हाय मित्रांनो, मी आज तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजनाबद्दल काही माहिती सांगणार आहे। तुमचा फायनान्शियल प्लॅन जर तयार असेल तर तुम्हाला वर्षभरात येणारी आर्थिक अडचण किंवा पैशाची चणचण कधीच जाणवणार नाही। फायनान्शियल प्लॅनमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इमर्जन्सी फंड। इमर्जन्सी फंड म्हणजे नेमके काय? तर दर महिन्यात पगाराच्या पूर्वी येणारी पैशाची चणचण अथवा वर्षभरात तुम्हाला जाणवणारी आर्थिक अडचण यासाठी राखीव ठेवलेला निधी। आणि हाच तयार करण्यासाठी मी आज तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की इमर्जन्सी फंड हा नेमका किती असावा, कारण तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो। माझ्या मते तुमचे सर्व मार्गातून येणारे उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 6 पट रक्कम हा तुमचा इमर्जन्सी फंड असू शकतो। सध्या अशा गरजेला तुम्ही काय करता? क्रेडिट कार्ड घेता, पर्सनल लोन काढता की मित्रांकडे उधारी घेता? तर या सर्वांपेक्षा सोपा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तो समजून घेण्यासाठी आपण मिस्टर रमेश यांचे उदाहरण घेऊया। मिस्टर रमेश यांचे दरमहा उत्पन्न आहे 15,000 रुपये, म्हणजेच त्याच्या 6 पट 90,000 रुपये ही त्याच्यासाठीचा इमर्जन्सी फंड असू शकते। आता ही रक्कम जमवण्यासाठी सर्वात आधी मिस्टर रमेश यांना स्वतःचे 10,000 रुपये जमा करावे लागतील आणि 90,000 रुपये हे एखाद्या मित्राकडून तात्पुरते 2-4 दिवसाकरता उधार घ्यावे लागतील। आता मिस्टर रमेश यांच्याकडे 1,00,000 रुपये आहेत। ते त्या 1,00,000 रुपयाचे त्यांचे ज्या बँकेत खाते आहेत त्या बँकेत एफ.डी करतील व एफ.डी करतानाच बँकेला त्यांना एफ.डी अगेन्स्ट ओडी पाहिजे असे सांगतील। हे करताना या सर्व गोष्टी ऑनलाईन स्वरूपात वापरता येतील याची ते काळजी घेतील व तयार झालेल्या ओडीतून ते सर्वात आधी मित्राची रक्कम परत देतील आणि यापुढे त्यांच्याकडे येणारे सर्व मार्गातून उत्पन्न म्हणजे पैसे हे या एकाच अकाउंटला येतील याचे ते नियोजन करतील। एफ.डी अगेन्स्ट ओडी हे एक प्रकारचे कर्ज खाते असल्याने मिस्टर रमेश हे काळजीपोटी दरमहा शक्य तेवढी रक्कम या खात्याला जमा ठेवतील व त्यांच्या नकळतच त्यांची बचत होत जाईल। मिस्टर रमेशच्या जागी तुम्ही असाल तर छोट्या मोठ्या बचतीतून का होईना काहींना 1-2 वर्षात तर काहींना त्याआधी हे 1,00,000 रुपये जमवणे शक्य आहे। आता यामध्ये काही साधारण शंका तुम्हाला येऊ शकतील। पैसे नसताना एफ.डी काढून त्यावर कर्ज घेणे आणि त्याचे व्याज भरणे कितपत योग्य आहे? तर बँका या एफ.डीवरील व्याजापेक्षा फक्त 1 ते 2% वार्षिक व्याज तुमच्याकडून घेतात। म्हणजेच 1,00,000 रुपये तुम्ही वर्षभर वापरलेत तरी तुम्हाला 1-2 हजारापेक्षा जास्त व्याज लागणार नाही आणि याला सोडून भरलेले सर्व व्याज हे एफ.डी स्वरूपात तुम्हालाच परत मिळणार आहे। त्यामुळे या पायरीने तुमच्या आर्थिक स्वतंत्र होण्याच्या प्रवासाला सुरुवात करा। काही शंका अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।